इथल्या मंदिरांच्या आणि त्यांच्या मागे दडलेल्या काही अविश्वसनीय कथांच्या जगात जाऊया. इथे ना 2 मुख्य मंदिरं आहेत आणि दोन्हीची गोष्ट एकदम वेगळी आहे. म्हणजे बघा, एकीकडे आहे रूपनारायण मंदिर, जे आपल्याला थेट 13व्या शतकातल्या शिलाहार राजवटीच्या काळात घेऊन जातं, आणि दुसरीकडे आहे सुवर्ण गणेश मंदिर, ज्याची गोष्टच एका चमत्काराने सुरू होते. म्हणजे एका बाजूला इतिहास तर दुसऱ्या बाजूला चमत्कार. काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. आता या रूपनारायण मंदिराबद्दल सांगायचं झालं तर तिथली मूर्ती, अरे वा, ती तर कलेचा एक अप्रतिम नमुना आहे. विचार करा, एकाच काळ्या दगडात भगवान विष्णूचे 10चे 10 अवतार कोरलेले आहेत. हे फक्त एक शिल्प नाहीये, तर जणू काही एका दगडात कोरलेलं अख्खं पुराणच आहे. आणि आता ऐका सुवर्ण गणेशाची गोष्ट. ही तर एखाद्या सिनेमासारखी आहे. गोष्ट आहे 1997 सालची. संकष्टी चतुर्थीचा दिवस होता आणि एका वाडीत काम करता करता एक तांब्याची पेटी सापडली आणि त्यात काय होतं? शुद्ध सोन्याचा गणेश मुखवटा. या एका घटनेनं दिव्या आगरचं नशीबच बदललं. पण कथेत एक दुःखद वळण आलं. 2012 साली तो मूळ मुखवटा चोरीला गेला. आज मंदिरात त्याची प्रतिकृती आहे, पण हे मंदिर आजही तिथल्या लोकांच्या श्रद्धेचं आणि त्यांच्या जिद्दीचं प्रतीक म्हणून उभं आहे.